हॅलो हाय सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. माझा बरेच दिवसानंतर तुम्हाला व्हिडिओ होते का तर माझं शेड्यूल एकदम बिझी झालं होतं, त्याच्यामुळे मला काही वेळ भेटत नव्हता व्हिडिओ शूट करायला. पण आता ठरवलेलं आहे की रोज एक तरी व्हिडिओ मी शूट करेन आणि मी पोस्ट करेन. त्याच्यामुळे आज मी माझं संध्याकाळचं रुटीन मी शेअर करणार आहे. ऑफिसवरून घरी आल्यावर माझी खरी धावपळ सुरू होते. सर्वात आधी किचनमध्ये येऊन रात्रीच्या जेवणाची तयारी करते. एका बाजूला कुकर लावते तर दुसऱ्या बाजूला भाजीची तयारी असते. ऑफिसमधला थकवा असला तरी घर आणि कुटुंबासाठी हे सगळं करताना वेगळाच आनंद मिळतो. मुलांची चौकशी करणं, घर आवरणं, स्वयंपाक आणि उद्याच्या दिवसाची तयारी, अशीच माझी प्रत्येक संध्याकाळ धावपळीत पण प्रेमाने भरलेली असते. पूर्ण दिवस संपून जेव्हा मी घरी येते तेव्हा आधी मुलांना भेटते आणि त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवते. काही जे एक दिवसभराच्या घडामोडी असतात त्या मी त्यांच्याबरोबर ऐकून घेते त्यांच्या, आणि त्यांनाही माझ्या जे काही घडतं माझ्या ऑफिसमध्ये ते मी त्यांच्याबरोबर शेअर करते. आम्ही 10 ते 15 मिनिटं गप्पा मारतो आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या संध्याकाळच्या रुटीनला सुरुवात करते. मुलांना भेटलं, त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवल्यानंतर थोडासा रिलॅक्स वाटतं. त्यानंतर जे काही मला फ्रेश व्हायचं असतं, कधी मी कपडे चेंज करते किंवा कधी करत नाही. मी रात्री झोपताना कपडे चेंज करते. त्याच्यामुळे आज फक्त फ्रेश झाली आणि त्या लोकांबरोबर गप्पा मारून म्हटलं चला घरातली उरलेली कामं सुरू करते काम करायला. रात्रीच्या जेवणासाठी बनवणार होते डाळ राईस आणि भाकरी. त्याच्यामुळे म्हटलं की चला आधी एका साईडला कुकर लावून घेते आणि त्याच्यानंतर म्हटलं सकाळी काय भाजी करायची. आता त्यांच्याबरोबर विचारपूस करतच होती. म्हटलं एकदा सिद्धार्थला विचारून घेते की तो काय खाणार आहे. त्या लोकांनी जर सांगितलं की आम्हाला उद्या टिफिनला नूडल्स पाहिजे, तरीही आमच्या डब्यासाठी आम्हाला भाजी चपाती लागणारच आहे. त्याच्यामुळे म्हटलं की चला एका साईडला कुकर लावून घेतल्यानंतर उद्या दुसऱ्या दिवसाची भाजीची तयारी, आणि त्याच्यानंतर दिवसभरात त्यांनी काय अभ्यास केला तेही माझी चर्चा सुरू असते. की नक्की त्या लोकांनी ट्युशनमध्ये काय केलं, स्कूलमध्ये काय केलं, हे मी नक्कीच त्या लोकांना माझ्या परीने जेवढं होतं ना तेवढं मी विचारत असते रोज की तुम्ही दाखवा मला बुक्स, किंवा तुम्ही काय केलं आज दिवसभरात. हे मी त्यांच्याकडनं नेहमी रोज 10 ते 15 मिनिटच का होईना, मला जसा वेळ भेटतो तसा मी त्यांच्याकडनं विचारते किंवा त्यांचे बुक्स मी बघते. हे तर मी ठरवलेलंच आहे स्टार्टिंगपासून की माझे जे काही मिळतं मला माझ्या ऑफिसमधनं किंवा माझ्याकडनं जो काही वेळ भेटतो मी ते त्यांना पुरेपूर द्यायचा प्रयत्न करते. आणि अशा प्रकारे त्यांचे काही थोडेफार बुक्स वगैरे म्हणजे मी साईड बाय साईड माझ्या जेवणाची तयारी करत असले ना की मी इकडे साईड बाय साईड माझ्या मुलांसाठी जो काही मला वेळ भेटतो तो मी त्यांना देतेच. स्वयंपाक करताना दिवसभरचा थकवा कुठे निघून जातो ना हे कळत नाही, कारण कुटुंबासाठी काहीतरी प्रेमाने बनवण्यात ही वेगळाच आनंद असतो. तसं कुकर म्हणजे मी काही सोबत डाळ राईस म्हणजे एकत्र लावत नाही. त्याच्यामुळे म्हटलं की आधी डाळ लावून घेते आणि मग डाळीला फोडणी दिल्यानंतर मग त्याच कुकरमध्ये राईस लावते. त्याच्यामुळे एका साईडला आधी डाळ लावून घेतली. डाळ लावून झाल्यानंतर मग थोड्या वेळेला मी म्हटलं सकाळच्या भाजीची तयारी करून घेते. म्हणून मी आज उद्याच्या सकाळसाठी मी शिमला मिरच्या भाजीची तयारी करत होती. कुकर लावून झाल्यानंतर म्हटलं आज मी दळण सुद्धा घेऊन आली होती. गव्हाचं पीठ थोडंच होतं आणि मला दुसऱ्या दिवशी नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं आजच घेऊन येते. त्याच्यामुळे मग गव्हाचं पीठही दळण करून घेऊन आले होते. मी नेमकं 5 ते 7 किलो दळून घेऊन येते. जास्त काही दळत नाही कारण की तेवढं काही वजन होत नाही माझ्याने. त्याच्यामुळे नेमकं 5 किलो आणि मी जी पिशवी दळून आणते की नाही त्याच पिशवीत मी ती डब्यामध्ये ॲड करते. मी डबा म्हणजे असं पिशवीतून पीठ काढून डब्यामध्ये डायरेक्ट टाकत नाही, कारण की मला म्हणजे असं 1 महिना झाला किंवा 15 ते 20 दिवसानंतरच मी डबा घासते. त्याच्यामुळे ना डबाही तेवढा त्यातलं घाण होत नाही, म्हणून मी असं पिशवीतच ठेवते. आधीचं पीठ थोडंसं होतं म्हणून ती जी नवीन पिशवी आणली होती ती ॲड केली आणि जुनं पीठ मी त्याच्यावर वर ठेवलं. म्हणजे आधीचं जुनं पीठ जर मी खाली ठेवलं तर मग ते कदाचित म्हणजे खराब होऊन जाईल, म्हणून म्हटलं नवीन पीठ ॲड करून झाल्यानंतर मग जुनं पीठ वरती ॲड केलं होतं. तेवढ्यातच माझी डाळ वगैरे कुकरला झाली होती. मग एका साईडला पाणी गरम करून घेतलं आणि म्हटलं चला डाळीला फोडणी देऊया. डाळ काय आपली साधी सिंपल तडकेवाली डाळ होती, काही त्याला तामझाम नाही. म्हणजे आम्हाला तशीच डाळ फार आवडते आणि तेही आम्ही खूप आनंदाने खातो.
आणि आम्हाला राईस असेल आणि किंवा सलाड असेल ना की आमचं पोट भरून जेवण होतं. म्हणून मी हा संध्याकाळचा बेत माझा डाळ राईस जे साधं सिंपल असताना त्याच्यावरच असतो. कारण सकाळी मी चपाती भाजी नाश्ता हे सर्व काही होतं, म्हणून संध्याकाळी काही मी जास्त तामझाम करत नाही. अशा प्रकारे शॉर्टकट काहीतरी बनवते आणि लवकरही होतं आणि तेवढाच मग मला त्यांच्यासाठी माझ्या मुलांसाठी वेळ भेटतो. म्हणून मी शॉर्टकट जेवण बनवून मग त्यांच्याबरोबर थोडासा वेळ घालवते आणि मी परत मला संध्याकाळची त्याच्यानंतरची ही कामं असतात. सकाळी दुसऱ्या दिवशीची भाजीची तयारी आणि त्याच्यानंतर आपण जे काही जेवण वगैरे करतो, जे काही टिफिन्स वगैरे असतात, जे काही दिवसभराची भांडी असतात त्या लोकांनी यूज केलेली, मग ती मला भांडीसुद्धा घासायची असतात, लादी पुसायची असते, किचन आवरून घ्यायचे असतात, एवढं सर्व कामं असतात. त्याच्यामुळे मग मी जे 99% तर मी शॉर्टकट जेवण बनवायचं ठरवते. मला तेवढा वेळ नसतो म्हणून मी हा शॉर्टकट हे प्रिफर करते, मला ते बरं पडतं. म्हणून म्हटलं चला आज डाळ राईसच घेऊया आणि नाहीतरी आम्ही डाळ राईस खिचडी असेच काहीतरी शॉर्टकट खाण्यातच म्हणजे हे असतं योग्य ठरतं. मला तरी बरं वाटतं आणि माझ्या मुलांचे सुद्धाही पोट पोट भरून जेवतात. नाहीतरी मी अशी जरी भाकरी भाजी जरी केलीच ना मग त्या लोकांना काहीतरी म्हणजे भाजी कधी आवडते किंवा नाही आवडत, त्याच्यामुळे विचार करते की जे त्या लोकांना आवडतं त्यानुसारच जर जेवण बनवलं तर मग ते ठीक वाटतं. आणि पिऊच्या पप्पांना तर भाकरी आणि भाजी लागते, त्याच्यामुळे जरी त्यांनी डाळ जरी केली तरी तेही भाकरी बरोबर डाळ किंवा भाकरी खातात. त्याच्यामुळे मला तर असं ऑप्शन म्हणजे भाजी कंपल्सरी करायची असं काही नाही. कधी ते केली तर करते नाही तर करत नाही. मग अशा प्रकारे डाळीला वगैरे फोडणी दिला आणि मग तेच कुकर वॉश करून त्याच्यामध्येच भात लावून घेतला. डाळ उकळेपर्यंत म्हटलं चला मी आधी राईस लावून घेते. मग मस्तपैकी असा राईस वगैरे लावून घेतला. त्याच्यानंतर किचन वगैरे साफ करून घेतलं. कुकर व्यवस्थित चालत नाही आहे, कुकरमधनं पाणी बाहेर फेकतं, त्याच्यामुळे हा किचननं 10 वेळा साफ करत बसावा लागतो थोडं पण जरी पाणी बाहेर आल्यानंतर. त्याच्यामुळे मग लगेच माझं किचन वगैरे आवरून घेतलं आणि मग म्हटलं की उद्याच्या सकाळच्या भाजीची तयारी करूया. आणि खूप काही कामं असतातच पेंडिंग, कपडे वगैरे घडी घालायचे असतात, काही ना काही काम असतात. अशा प्रकारे कुकर लावून झाल्यानंतर 10 मिनटं जरासा कुकर होईपर्यंत म्हटलं चला बसूया. त्याच्यानंतर मग जेवण वगैरे सगळं रेडी झाल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी एकत्र बसून दिवसभर काय काय घडलं या गप्पांसोबत आम्ही आमच्या जेवणही करतो आणि आमचे जे काही सुंदर क्षण असतात ते सुद्धा घालवतो. दिवसभर कितीही जरी धावपळ असली ना तरी संध्याकाळच्या छोट्या छोट्या गोष्टी माझ्यासाठी खूप खास असतात. त्याच्यामुळे संध्याकाळ मला फारच आवडते. दिवसभर म्हणा मी माझ्या मुलांपासून लांब असते, पण नाही मला संध्याकाळ फार आवडते. तुमची संध्याकाळ कशी जाते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच घरगुती व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्यानंतर जी काही भांडी होती ती सर्व घासून घेतली. व्यवस्थित डबे वगैरे असे सुकत ठेवते, का मग नंतर त्यातलं पाणी निघून जातं. म्हणून असे सगळी घासलेली भांडी पण लगेच लावून घेते, का तर सकाळी मात्र माझ्याकडे वेळ नसतो. म्हणून आता सगळी भांडी लावून घेतली. पुन्हा एकदा किचन पुसून घेते पाणी सांडलेलं असतं. आणि त्याच्यानंतर मी आज कपडे चेंज केले नव्हते ऑफिसमधून आल्यानंतर, मग मी कपडे वगैरे चेंज केले, तोंड वगैरे वॉश केलं आणि मग माझं जे काही माझं स्किन केअर असतं ते मी फॉलो केलं आणि मस्तपैकी मग मी झोपायला गेली होती. मला हे माझं ऑफिस नंतर संध्याकाळचं रुटीन कसं वाटलं मला हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटते एका छानशा व्हिडिओसोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या.